आणि षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आणि चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे आमच्या सन्माननीय शामशेठजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. व्यासपीठावरती आपण परेश शेठ पाटील यांच्यासोबत आत्माराम पाटील यांना पाहतो, अमोलजी पवार साहेब, प्रभाकर शेठ पाटील आणि त्यांचे खास मित्र आमचे ठाणे जिल्हा परिषद कल्याणचे सदस्य भाऊ शेठ या सामन्याचा आनंद घेत आहेत. एका बाजूला बोलपचे ग्रामस्थ मंडळ आपण दत्तात्रय पाटील, बबनजी पाटील, संजय टेंबे ॲपकोडेस कंपनीचे लीडर आहेत, त्यांना आपण इथे पाहतोय. संजय टेंबे आहेत, लक्ष्मण पाटील, किशोर पाटीलसुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. ही संपूर्ण मंडळी म्हणजे वलभगावचे ग्रामस्थ मंडळ आहेत. आणि आज PK शेठ पाटील आणि परेश शेठ पाटील यांचं एकत्रित आयोजन पाहिलं ना तर दोघांनी देखील आपला भाऊ आणि वडिलांच्या नावाने या स्पर्धेचा सोहळा ठेवला आहे, श्रद्धांजली चषक. आणि ते पाहण्यासाठी, हे प्रेम देण्यासाठी हे गावकरी एकत्र आलेत. आणि आज वलभगावाचा एक अभिमानास्पद क्षण तुम्हाला सुवर्ण क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळतो. ही मेहनत आहे परेश शेठ आणि प्रभाकर शेठ पाटील दोन्ही साहेबांची. जाऊया सामन्याकडे आणि ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, थँक्यू. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. आपण एफ गटामधील दोन संघ एकमेकांच्या समोर, एका बाजूला आपण जर पाहिलं असेल तर मग सानवी स्पोर्ट्स जय हनुमान वलभ बी संघ आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान दोस्ती तोंडरे संघ पाहायला मिळेल. जय हनुमान दोस्ती 11 तोंडरे संघ अशी दोन संघ एकमेकांच्या समोर आपण पाहत आहे. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, थोडासा धाडसी निर्णय आपण पाहत आहे वलभ टीमच्या माध्यमातून. चला, हा बॉल सुद्धा डॉट चेंडू पाहायला मिळाला. दुसरा बॉल सुद्धा डॉट आलाय. दुसरा डॉट बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज अजय पाटील. तोंडरे टीमनं सुद्धा सांगितलं की टॉस जर कदाचित जिंकला असतं. या वेळेला मात्र एज लागली, स्पर्श झाला बॅटचा आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने टिपलेला जेल. पहिला धक्का लागलाय वलभ संघाला. बॅट्समन आज हा संघ सानवी स्पोर्ट्सच्या नावाने उतरला आहे. वलभ सानवी स्पोर्ट्स म्हटलं ना तर समीर शेठ हिलाल यांचं नाव, यांच्या मुलीचं नाव आहे आणि त्या नावाने हा संघ उतरला आहे. परंतु सुरुवात खराब झाली आहे. तिसऱ्या चेंडूवरती सतीश पाटील शून्यावरती बाद. 3 चेंडू आपण पाहिले असते डॉट टाकले, त्यामध्ये एक सफलता सुद्धा आली. चांगली गोलंदाजी करताना अजय पाटील आपण पाहते तोंडरे टीमसाठी आणि त्यामध्ये एक सफलता सुद्धा मिळवली. बॅट्समन बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता इनाट तिसऱ्या क्रमांकावर रोशन पाटील आपण पाहत आहे. रोशन पाटील तिसऱ्या क्रमांकाची जागा सांभाळण्यासाठी आलेत आणि समोर मात्र आपण पाहत आहे पुन्हा एकदा गोलंदाज यशस्वी सध्या तरी 3 बॉल त्यांना हाताळले अजय पाटील. तोंडरे आणि वलभ अगदी जवळची दोनही गावं, जवळचे दोनही संघ तुम्हाला पाहायला मिळतील आणि या दोनही संघांचा खेळ अगदी एकमेकांना माहीत असेल. परंतु आज मात्र या मिनी वानखेडे मैदानावर पुन्हा एकदा तयार. आपल्याला बॉल पुन्हा एकदा यष्टीरक्षकाला संधी होती, समोरून निघाला बॉल. शॉर्ट फाईन लेगला बॅकअप, शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग, बॅकअप दिलं गेलं, चेंडूला स्टॉप केलं गेलं आणि चौथा बॉल सुद्धा इथून डॉट पाहायला मिळाला. चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, नजरेसमोर चेंडू अगदी उचली घेत असताना पाहायला मिळाला आणि या बॉलवर मात्र 5 चेंडू आपण पाहिले, 5 चेंडू डॉट आणि एक सफलता सुद्धा अजय पाटीलला मिळाली. नाही, 5 चेंडू डॉट म्हटलं ना तर आता डॉट चेंडू टाकला तर मॅडन ओव्हर होणार, विकेट मॅडन ओव्हर. आणि या अगोदर 2 मॅडन ओव्हर आपण पाहिलेत विकेटसोबत आणि गोलंदाज नेहमी घातक ठरलेत. आता 1 चेंडू बाकी आहे, 5 चेंडू 0 धाव, 1 गडी बाद. सतीश बाद झाला. रोशन पाटील बॅटिंग करतो, या संघाचा सुलतान संघनायक. आणि आजच्या दिवसाचा विचार केला डे नाईट फॉर्मॅटमध्ये, मग कधी बॅटिंग संघाला संधी मिळाली, गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा चान्स मिळाला
आणि दोन्ही बाजूनं मी म्हणेन या मैदानावर अनुकूल परिस्थिती राहिली. कधी गोलंदाजी हवी झाली, कधी फलंदाजी, या साऱ्या गोष्टी आपण पाहिल्या असेल. आणि मग ए पोलमधून जर विचार केला तर बेलवली आणि पळसपे आता उद्या पुन्हा एकदा सुपर 12मध्ये अंतिम मॅच अगदी उद्याची खेळणार आहेत. आणि त्यानंतर सुपर 6. परंतु षटक पहिलं समाप्त झालं, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि अजय पाटीलनं 1 विकेट आणि 1च धाव खर्च केली. एक यशस्वी राहिलेलं षटक, जबरदस्त गोलंदाजी अजय पाटीलची टीम तोंडरेसाठी. अरे तोंडरे आला यो वलपवाला. षटक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल धावसंख्येचा विचार केला. जी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, थोडासा धाडसी निर्णय, आणि तो पहिल्या षटकामध्ये थोडंसं कुठेतरी अंगलट येतोय की काय असं वाटतंय कदाचित. धावसंख्येचा आपण विचार केला, धावसंख्या फक्त एक गडीसुद्धा गमावला महत्त्वाचा. येणारे पुढचे 24 बॉल पूर्वार्ध आपण पाहता आणि पूर्वार्धामध्ये किती धावा येतील हे सुद्धा प्रश्न अगदी पाहायला मिळणारा. चला मॅचकडे पुन्हा एकदा सज्ज व्हा तोंडरे टीम. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 संकेत पाटीलला आपण पाहताय. संकेत पाटील, सर्व पाटील ब्रदर्स. या वेळेला मिडल ऑफ द बॅटच्या रडारमध्ये उडवलाय काऊ कॉर्नरचं क्षेत्र आणि त्यावरून हवाई सफरसाठी हल्ला बॉल येतोय षटकार. पाहायला मिळाला मोठा फटका आला षटकाराला आणि षटकाराने धावसंख्या तब्बल स्कोर कार्डवर जोडली गेली, ती 7 ऑन अ बोर्ड. आता मात्र धावांचा वेग आणि धावांना केलेली सुरुवात. षटकार, पुढचा बॉल, परंतु पुढच्या बॉलवर आपण पाहताय ज्या वेळेला बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला, चेंडू असं वाटलं कदाचित डीप एक्स्ट्रा कव्हरला हवेचा अगदी वेध घेत जाईल की काय, परंतु थोडं थांबलं गेलं, बॉल स्टॉप झाला आणि फिल्डरच्या हातामध्ये विसावलाय. षटकारानंतर कमबॅक झालं गोलंदाज संकेत पाटीलचा, सफलता मिळाली आणि आणखी एक फलंदाज बाद वलप टीमचा दुसरा गडी बाद झालाय. शेखर वलपकरांचा सामना आहे आणि आमचे वलपकर सध्या स्टेजवर या सामन्याची आतुरता होती की कधी वलपकरांचा सामना बघायला मिळतो आणि त्यामुळे वलपकरांची एक्साइटमेंट वाढली आहे. हरकत नाही आहे, 5 ओव्हरचा सामना आहे. धावफलकावरती 7 वरती 2 गडी बाद झाले आहेत. आता निखिलसोबत कुंदन गायकवाड आलाय आणि ही मॅच चांगली होऊ शकते, कारण तोंडरे वलप जेव्हा आमने सामने आलेत ना, कधी तोंडरे संघ जिंकतो तर कधी वलप संघ, म्हणजे पॉईंट्स टेबलवरती दोघं अगदी त्याच ताकदीने फाईट करतायत. नक्कीच, आणि एकमेकांना दोन्ही टीमचा खेळ माहिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जवळची गावं असल्या कारणानं मग काही घडू शकतं. कधी षटकार, चौकार, कधी विकेट, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. यावेळेला बॉल आपण पाहताय पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल आपण पाहताय एक सिंगलसाठी पाहिला आणि या सिंगलनं एज लागली आणि एक धाव मात्र 8 धावा स्कोर कार्डवर. खूप सारे प्रेक्षक आपण पाहताय. अगदी जर विचार केला तर समोरच्या दिशेला आपण पाहिलं उंच टेकडी आणि त्या टेकडीवर सुद्धा खूप सारे प्रेक्षक जोडलेत. इकडे आपण पाहताय मग जे काऊ कॉर्नर क्षेत्र लॉंग ऑन पाहायला मिळतं, ऑन साईडला सुद्धा खूप सारे प्रेक्षक आपल्या या वलप गावातील सुद्धा प्रेक्षक जोडलेत आणि आपल्या गावातील खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी इथे आले. त्यांनी स्पर्धेला सुद्धा त्यांची उपस्थिती, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेला फटका आपण पाहताय, फटका अव्याक्याच्या बाहेर, फिल्डरच्या वरतून फिरकावलाय. हवेशी बादची चर्चा करताना चेंडू आणखी एक सीमारेषेच्या बाहेर, दन 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 षटकार.
निखिलच्या बॅटमधून आलेला षटकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 6 पुढे गेली 14 या अंकावर. 14 लॉस ऑफ 2 विकेट्स आपण पाहत आहे. वलप संघ पाहायला मिळतो बॅटिंग करताना. पुढच्या बॉलसाठी क्षेत्र खाली आहे आणि चेंडू मात्र अगदी आपण पाहत आहे जिथून फिल्डर नाही आहे ते क्षेत्रामध्ये खेळले. प्रॉपर पाहायला मिळाला एक टप्पा आणि डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा आणखी एक चौकार. षटकार चौकार. धावसंख्या 4 पुढे जाईल. 18 धावसंख्या. 60 पर्यंत पोहोचण्याचा मानस अगदी आपण पाहिलं असेल कर्णधाराने सांगितलं, परंतु हा बॉल पॅरलर निघाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. षटक आणि दुसऱ्या षटकाची सांगता. 12 बॉलचा खेळ संपला आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 9ची सरासरी आणि धावसंख्या जोडली गेली. पहिल्या षटकामध्ये फक्त एकच होती. या षटकामध्ये 17 आल्या आणि धावसंख्या 9च्या सरासरीनं 18 लॉस ऑफ 2 विकेट्स 18 धावसंख्या. अरे रघुबाई टोकाई एकदम कडक बोली त्याची होते अरे रघुबाई टोकाई एकदम कडक बोली त्याची होते असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. असरियल किंग मेकर. सन्माननीय आमची सुकापूर गावचे अनिकेतजी तांडे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण करूया स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत सुस्वागतम. खूप सारे पाहुणे आणि त्या पाहुण्यांची रेलचेले मुख्य व्यासपीठावर आपण पाहता गेले 5 रात्रीमध्ये दिवसामध्ये आपण पाहिलेत आणि एक जबरदस्त स्पर्धा. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. उद्याचा दिवस आपण पाहिला दुग्ध शर्करा योग आणि उद्याचा वाढदिवस, त्यानंतर गुढीपाडवा, या साऱ्या गोष्टी एकत्रित आणि या स्पर्धेचा सुद्धा निरोप समारंभ उद्या असेल आणि खूप सारे कार्यक्रम उद्याच्या दिवसामध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या प्रभाकर शेठ पाटील. वॉट एफर्ट, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाले. एज लागली होती, यष्टांच्या मागे होते. मयूरला आपण पाहिलं असेल कारण उंच उडालेला बॉल प्रयत्न झाला पुन्हा एकदा सेकंड अटेम्प्ट आणि त्यानंतर मात्र ट्रिपलेला डाईव्ह लगावून झेल आणि महत्त्वाचा विकेट. इथून कुंदन हा मात्र बाद होतो. या बॉलवर मात्र कमबॅक झाला आणि विकेट सुद्धा मिळाली टीम तोंडरी संघाला आणि फलंदाज तिसरा बाद झालाय तो वळप संघाचा. कुंदन गायकवाडला आपण पाहिलं असेल. जवानमान दोस्ती 11 तोंडरी संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे सानवी स्पोर्ट्स जय हनुमान वलप अशी 2 संघ एकमेकांच्या समोर आपण पाहत आहे. बॉल इथून मात्र पाहायला मिळेल अप्रतिम फटका आणि या फटक्यावर सुद्धा दमदार मिळतील 4 धावा. चौकार. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीवर केलेला रक्ताचा अभिषेक मुठभर माऊल्यांच्या सोबतीनं एकत्रितपणानं बांधलेलं स्वराज्याचं तोरण आणि ते यशस्वी पद्धतीनं पार पडताना सुद्धा आपण पाहिलं. हे पारदर्शकता शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये आणि निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. अवांतर बॉल आला, वाईट बॉल आलाय. वाईटनं धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर पाहायला मिळेल ती 24 धावसंख्या. 24 धावसंख्या स्कोर कार्डवर 24. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा आपण पाहत आहे. बाट फिरवली जाते परंतु चेंडू आणि बाटचा संपर्क नाही आहे. बघा चांगला बॉल,
चांगली गोलंदाजी, चांगली रणनीती आणि त्यानंतर बीट केलं बॅट्समनला आणि बॉल मात्र डॉट आलाय. षटक क्रमांक 3 संकेतला आपण पाहत आहे तोंडे टीमकडून. हा सुद्धा बॉल आपण पाहिला असेल. चांगला बॉल, बॅकफुटला येणं आणि खेळणं या साऱ्या गोष्टी कधी कधी चुकीच्या सुद्धा ठरत आहेत. थोडंसं फुटवरचा वापर, शरीराची हालचाल, त्यानंतर मग गोलंदाजाचं मिरिट ओळखणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळेला बॉल पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. पुन्हा एकदा अवांतर धाव आणि धावसंख्या अवांतरनं 25 धावसंख्या. कितीचं आव्हान, कितीचं टार्गेट या मॅचमध्ये असेल, किती धावसंख्या जोडली जाईल, किती धावसंख्या जमुनी मात्र पुढे अगदी जाताना पाहायला मिळेल, साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार गोलंदाज संकेत. कधी कधी ज्या वेळेला आपला बॅटला स्पर्श होत नाही बॉल, त्यावेळेला समोरच्या बॅट्समनवर विश्वास दाखवणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. कारण अशा सिच्युएशनमध्ये जर विचार केला ना, बऱ्याच वेळेला बॅट्समन आपण पाहिलं तर अगदी एक डॉट, दुसरा डॉट, तिसरा डॉट, मग तो एखादा मोठा फटका मारणं हे फक्त त्याच्या मनामध्ये असतं आणि त्यानंतर येणारे डॉट बॉल. यावेळेला हा बॉल हवेमध्ये पाहायला मिळेल. फिल्डर येतील का? आले सुद्धा आणि झेल सुद्धा टिपलाय. कॅरी केलं जाईल आणि मग फलंदाजाला परतावं लागेल. 3 चेंडू डॉट, त्यानंतर चौथा सुद्धा डॉट खेळायचा, विकेट सुद्धा आणि मग 25 धावसंख्या आणि मग चौथा गडी बाद झाला. सात मिनिटाचा अवधी आहे. शेठचा वाढदिवस 19 मार्च आणि घड्याळावरती आमची नजर आहे, कारण आता केक आला आहे आणि शेठचा बड्डे आहे. फटाक्याची आतिषबाजी थोड्याच वेळेत होईल. मागे मेहफिल बाची आहे आणि मेहफिलवाले समोर आले ना की एक तुफानी वाढदिवस साजरा केला जाईल. थोडं थांबायचं आहे. पाहुण्यांना विनंती, कुठेच जाऊ नका. तुमचा सत्कार्य आम्ही करू. मॅच देखील चांगले, सध्या वलपकरांची मॅच चालू आहे, त्यामुळे आमचे गावकरीसुद्धा मॅचकडे लक्ष देत आहेत, तेही बिझी आहेत आणि आमचं लक्ष घड्याळावरती देखील आहे. लक्ष्मण शेठ पाटील बघा, भरपूर खुश आहेत. बबनजी पाटील आहेत आमचे, संजोगदादा असतील, सर्वांचं स्वागत. आणि पुन्हा एकदा मॅचकडे घेऊन चालतोय. 25 धावा, 4 गडी बाद आणि 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामुळे निखिल आणि नयन A1 जोडी आहे. या दोघांकडून आता टीमला प्रचंड अपेक्षा आहेत. नक्कीच आणि प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न जर केले तर यश मात्र मिळत असताना ते प्रयत्न तुम्हाला करावे लागेल. निखिल आणि नयन ही जोडी आता मैदानामध्ये. सन्माननीय प्रभाकर शेठजी पाटील या स्पर्धेचे दमदार आयोजक, त्यांचा वाढदिवस अगदी थोड्याच वेळामध्ये इथे साजरा सुद्धा होणार आहे, संपन्न केला जाणार आहे. फटका या वेळेला आपण पाहताय, सुरेख फटका पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक आलेत वेगानं आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावा जोडल्या जातील आणि 2च्या बरोबरीनं धावसंख्या स्कोरकार्डवर जोडल्या तर 27 धावसंख्या. 27 ऑन अ बोर्ड, 27 धावसंख्या. एक विलोभनीय, एक जबरदस्त स्पर्धा वलप टेनिस क्रिकेटमधील आणि या विभागातील आपण जर पाहिलं तर एक उंच आणि अग्रगण्य मानाची अशी स्पर्धा या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. या स्पर्धेचा दर्जा, उत्तम दर्जा आपण पाहत आहे. बघा, वलप टेनिस क्रिकेटच्या डोक्यामध्ये मानाचा तुराख होणारी स्पर्धा या स्पर्धेकडे आपण पाहू शकता. यावेळेला एक थोडंसं वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र आपण पाहत आहे. गरंगळत चेंडू निघालाय फिल्डिंगचा सुद्धा आणि त्यानंतर एकच धाव. पुन्हा एकदा धावसंख्या 28 धावसंख्या. 28 धावसंख्या, 28 ऑन अ बोर्ड, 28 धावा स्कोरकार्डवर. संत हलवार असं हे क्रिकेट या मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. षटकार, चौकार अगदी आपण पाहिलं तर थोडंसं वंचित ठेवलं जात आहे आणि सिंगल डबल याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट आणि धावासुद्धा पाहायला मिळत आहेत. परंतु धावा येणं महत्त्वाचं आहे. धावा कशा येऊ देत ते येणं महत्त्वाचं आहे. या वेळेला हा बॉल फटका मात्र सुरेख. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं आणि क्या बात आहे, जबरदस्त प्रयत्न होते बघा. अफलातून प्रयत्न करताना पाहायला मिळाले, परंतु आपण चेक करणार आहोत. चला चेक करूया आपण. चला पंच या. चला धावा किती असतील हे चेक करूया आपण स्क्रीनवर. सीमेरेषेलगत चांगले प्रयत्न सुद्धा पाहायला मिळाले. चेंडूला स्टॉप केला आतमध्ये की मग अजून काही या साऱ्या गोष्टी आपण चेक करूया.
डिसिजन पेंडिंग असेल, थोडंसं कुशल मुवमेंट पाहायला मिळतो आहे. आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय नक्कीच पोहोचेल. GTCच्या माध्यमातून आपण पाहत आहे, चेक करतोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल एक्झॅक्टली तिथं काय घडलंय. असं वाटलं की IPL बघतो आपण. IPLमध्ये 2 खेळाडू जेव्हा असा एफर्ट देतात ना, एक बाजूला झेल पकडणे तयार असतो आणि तो 100% कमिटमेंट तोंडरेकरांचा होता या बॉलवरती. आणि 6 धावा किती महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये, त्या वाचवणं किती गरजेचं आहे. ती फिल्डिंग एफर्ट आपण पाहिली. सध्या अनिल टेंबे आणि आमचे आयोजक चेक करतायत निर्णय. दूध का दूध पाणी का पाणी डेफिनेटली होणार. या अगोदर अजून एक तोंडरे संघ सुपर 12मध्ये गेला आहे आणि तोंडरेकरांचा दुसरा संघ आता मैदानामध्ये पहिला सामना या मॅचमध्ये खेळतोय. काही चेंडू बाकी आहेत आणि त्यानंतर शेठचा वाढदिवस साजरा केला जाईल. या इनिंगनंतर एक मोठा 16 फटाक्याची आतिषबाजी आणि 19 मार्च म्हणजे मराठी नवीन वर्ष. थोड्याच वेळामध्ये 2 मिनटं बाकी आहेत आणि आपण सर्व मराठी आहोत. चला पंच षटकार, क्या बात आहे. 6 धावा. थोडंसं एफर्ट आपण पाहताय कमी पडलंय आणि या बॉलवर मात्र षटकार पाहायला मिळाला. मागचा आपण T20 वर्ल्ड कप पाहिला असेल, त्यामध्ये सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल. त्यानंतर आपण पाहिलं तर फायनल सामना जिंकलो. आता अक्षर पटेलची राहिलेली फिल्डिंगसुद्धा आपण पाहिली आणि तेच एफर्ट देण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडंसं मिस झालं आणि या बॉलवर षटकारसुद्धा आला. अधिकच्या बॉलवर षटकार आणि या बॉलवर मात्र यष्टांचा वेध घेणारा बॉल आणि फलंदाज बाद होतील. क्लीन बॉल, फलंदाज बाद. 34 या अंकावर 5वा गडी बाद. एकोणावीस मार्च आणि शेठचा वाढदिवस म्हणजे दुग्ध शर्करा योग. शेठ तुमचा दरारा असाच वाढत राहो, नावातच नाही तर कामातही दम असाच दिसावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुमच्यासारखा दिलदार आणि रॉयल माणूस दुर्मिळच. यश मान सन्मान आणि आनंद आणि नेहमी तुमच्या पायाशी राहो. असे प्रभाकर शेठ पाटील हे फक्त नाव नाही तर एक ब्रँड आहे आणि तुमची ओळख, तुमची उंची अशीच आम्हाला मिळत राहो ईश्वरचरणी प्रार्थना. शेठ तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक मित्रपरिवार आणि खास रवींद्र चव्हाण साहेबांचे निकटवर्तीय ठाणे जिल्हा परिषद कल्याणचे आमचे श्यामशेठ पाटील साहेब गिफ्ट घेऊन देखील आलेत शेठच्या वाढदिवसाला आणि या शुभेच्छा देखील असतील. ओ टू कॉम्बॉक्स. बघा आपण पाहत आहे अगदी कोलवाडी आणि त्या कोलवाडीच्या अगदी गावाच्या समोर स्टॉपवर जर आपण पाहिलं ना तर ज्यांचाच वाढदिवस आहे, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी वल्लभ समाजसेवक, ज्यांच्या माध्यमातून खूप सारी समाजसेवक अगदी कामं केली जात आहेत, ते आमचे प्रभाकर शेठ पाटील. त्यांचा बॅनरसुद्धा तिथे लावलेला आहे. आमचे सुधीरजी अगलावे असतील त्यांच्या माध्यमातून आणि ते सुद्धा इथे स्क्रीनवर आपण पाहत आहे. ज्यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाला सुद्धा सुरुवात होताना पाहायला मिळेल. खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव पूर्ण दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये, उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल आणि खूप सारे कार्यक्रमसुद्धा त्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाहायला मिळतील. षटकं इथून 4 कंप्लीट होतील आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. त्या तब्बल 36 धावसंख्या. अरे बायनो काय एकदम कडक बोली त्याची होते. अरे बायनो काय एकदम कडक बोली त्याची होते. असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेठ. असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेठ. असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेठ. असा रियल किंग मेकर. थँक्यू. क्या बात आहे. बघा प्रभाकर शेठ पाटील, तुमच्यासारखा माणूस आयुष्यात असणं हीच खरी श्रीमंती आहे. तुमच्या स्वभावातली दिलदारीच तुमची खरी ओळख आहे. प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि यश तुमच्या पावलाशी राहो. आनंद, समाधान आणि प्रगती तुमच्या आयुष्यात कायम नांदो. तुमच्या कामाचा दरारा आणि नाव असंच उंचावत राहो आणि आयुष्यभर तुमच्या चेहऱ्यावर हसू असत राहो. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊन द्या प्रभाकर शेठ पाटील यांचा वाढदिवस सोहळा. हॅपी बर्थडे शेठ.
अभिष्ट चिंतन 16च्या मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा। तुम जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000। क्या बात आहे। साहेबांचा वाढदिवस आणि गुढीपाडवा म्हणजे दुग्ध शर्करा योग आणि नवीन वर्षाच्या सर्व मराठी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा। गुढीपाडव्याचा दिवस गुढी सर्वत्र उभारली जाईल, कारण याच दिवशी रामाने रावणाचा वध केला होता आणि आपण पाहिलं होतं की वाईटावरती चांगल्याचा विजय झाला होता। त्यासाठी गुढीपाडवाचा सण आज साजरा केला जातोय। शेखरजी बघा, साहेबांना शुभेच्छा। त्यांचं संपूर्ण कमिटी मंडळ आमच्या स्टेजवरती ताफा आलाय आणि आता पाहुण्यांची रेलचेल चालूच होणार आहे, कारण प्रभाकरशेठ पाटील यांचा वाढदिवस सोहळा, त्यांची भेट आणि दिलदारपणा माणुसकी पाहून आज सर्वांचे मन जिंकली प्रभाकरशेठ पाटील याने। खऱ्या अर्थाने 19 मार्च म्हणजे फायनलची रात्र ही अफाट सुंदर असेल आणि फटाक्याने गजबजलेली असेल। चला, केक तर आलाय, आता कटिंग केला जाईल आणि साहेबांचा वाढदिवस साजरा केला जाईल। क्या बात आहे। मैफिल सजली आज। असंख्य मित्र परिवार आमचे अनमोलजी तनपुरे असतील, प्रमोदजी तनपुरे, अमोल शेठ पवार ॲडव्होकेट आणि इथे आपण पाहतोय ठाणे जिल्हा परिषद कल्याणचे सदस्य श्यामशेठ पाटील साहेब, जे रवींद्र चव्हाण साहेबांचे निकटवर्ती आहेत, ते देखील प्रभाकरशेठ पाटील साहेबांच्या भेटीसाठी आलेत आणि त्यांना गिफ्ट देखील आणलं आहे। त्यामुळे आजचा दिवस म्हटला तर अतिशय दुग्ध शर्करा योग असाच मानला जाईल आणि साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी ही महफिल आमच्या स्टेजवरती, त्यामुळे फटाक्याची आतिषबाजी डेफिनेटली होणार आणि संपूर्ण गावामध्ये तालुक्यामध्ये या वाढदिवसाची चर्चा होणार। येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा, जीवनात तुमच्या कधी दुःखाचा एक क्षणही नसावा, मनात तुमच्या जे जे असेल ते सर्व तुम्हाला मिळावे आणि प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत राहावे। वाढदिवसाच्या शुभेच्छा। क्या बात आहे। फटकेबाजी देखील सुंदर आहे आणि ते पंच षटकार दर्शवतात, तर षटकाराच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आलेत आणि केक कटिंग करून साहेबांचा वाढदिवस साजरा केला जाईल। भारतीय जनता पार्टी कमिटी वलप, ग्रामस्थ मंडळ वलप आणि मित्र परिवार, चला DJ परू प्रभाकरशेठ पाटील यांचं गाणं आपण लावायचं आहे, कारण आता जल्लोष होणार, पोरं नाही ऐकणार, राडा होणार। आणि त्यासोबत सातबारा सोल्युशन पूर्ण ग्रुप शुभेच्छा देण्यासाठी आलाय। बघा, ओव्हरथ्रोच्या रन्स किती मिळणार, पंचांनाही प्रश्न पडलाय। भाग बिलका वाक 3 धावा। चला, फटाके टीम आतिषबाजीसाठी तयार राहा। DJ तुम्ही देखील तयार राहायचं आहे आणि इनिंग ब्रेक नंतर तो जल्लोष होणार VIP डायजवरती आणि धमाका होणार संपूर्ण रात्रभर। उद्याची रात्र आम्ही गाजवणार आणि अक्षरशः पैशाचा पाऊस देखील पडेल, कारण प्रभाकरशेठ पाटील आहेत ना, काही घडू शकतं। आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना अगदी बहन येऊ दे, तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊन दे। मनात आमच्या एकच इच्छा, आपणास उदंड आयुष्य लाभू दे। वाढदिवसाच्या प्रभाकरशेठ पाटील यांना मनपूर्वक शुभेच्छा। जल्लोष आता इथे होणार आहे इनिंग ब्रेक नंतर। सध्या आपण टार्गेटकडे जातोय। शेखरजी पाटील थोडं कंटिन्यू करा। तर धावसंख्या आहे ती 47 धावसंख्या। 2 चेंडू आता शिल्लक असतील उर्वरित या पूर्वार्धामधील आणि या 2 बॉलमध्ये आता वलप टीम कुठपर्यंत पोहोचतोय। तोंडरे टीमच्या आगीच खेळत असताना 2 बॉल। यावेळेला बॉल फटका मात्र पाहायला मिळेल, फसला गेलाय। पुन्हा एकदा चुकी, मगाशी सुद्धा चुकी झाली, झेल सुटला, 2-3 धावा मिळाल्या आणि आता मात्र पुन्हा एकदा झेल सोडलाय, आणखीन 2 धावा। धावसंख्या 249 वर 49 ऑन अ बोर्ड। शेवटचा अंतिम बॉल, शेवट कसा असेल, दोन्ही टीमचा एका बाजूला वलप आणि तोंडरे हे 2 संघ पाहायला मिळतात।
कितीचं आव्हान, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धावेचं आव्हान या मॅचमध्ये ठेवलं जात आहे हे आता पाहणं तितकंच गरजेचं बनलं जाणार आहे. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर गोलंदाज मयूर पाटील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा वापर, परंतु या बॉलवर मात्र डॉट बॉल. येणारी 5 षटकं इथून संपली. पूर्वार्ध पूर्ण झालाय आणि या पूर्वार्धाचा विचार केला तर वलप टीमनं जमवल्या तोंडरी टीमच्या अगेन्स्ट 49. 10ची सरासरी प्रति षटकामागे आणि 10च्या सरासरीनं करायचे त्या टीम तोंडरी संघाला 50 धावा. 50. क्या बात है. सर्व कॅमेरे फोकस करा. स्टेज आणि फटाके. बघा पी.के. शेठ पाटील साहेबांचा वाढदिवस आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचा आभार व्यक्त करूया. 19 मार्च शिखरे यशाची आपण अशीच चढत राहो. कीर्ती तुमची आसमंत पसरत राहो. विजयाची ललकारी तुमची दाही दिशा गुंजत राहो. वाढदिवस आपला असाच आनंदात जावो. वाढदिवसाच्या कोटी कोटी लक्ष शुभेच्छा. प्रभाकर शेठ पाटील, भारतीय जनता पार्टी वलपचे अध्यक्ष, अमन ब्रिगेडचे संस्थापक, बिझनेसमॅन, उद्योगपती आणि टेनिस क्रिकेट क्षेत्रातील बिग स्पॉन्सर म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि सध्या वल्लभ गावामध्ये ट्रेंडिंग असणारं व्यक्तिमत्व, तेलदार माणूस, रॉयल व्यक्तिमत्व आणि अक्षय जीवापाड आपल्या मित्राला जपणारा असा एकमेव वल्लभचा नेता प्रभाकर शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने एकदा गजर होऊन जाऊन द्या. चला DJ परू तयार राहा. शेठचं गाणं होऊन जाऊन द्या. वाढदिवस सोहळा, बड्डे आहे शेठचा, जल्लोष वलप गावाचा. DJ परू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear PK. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बघा जल्लोष जल्लोष. 19 मार्च शेठचा वाढदिवस सोहळा आणि आतिषबाजी आपण बघतोय. ये तो ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आणि उद्या तुम्हाला पिक्चर बघायला भेटेल. या वाढदिवसानिमित्ताने आनंदी क्षणाने भरलेले आयुष्य असावे हीच आमची इच्छा, हीच आमची सदिच्छा. आणि साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जे जे हवे तुम्हाला ते मिळू दे. आयुष्याचे उंच शिखरे चढू दे आणि या जीवनाच्या यशाचा आनंद घेता यावा इतका आनंद व्यक्त करणारा क्षण शेठचा वाढदिवस. आमचा प्रभाकर पाटील शेठ असा रिअल किंग मेकर. आमचा प्रभाकर पाटील शेठ असा रिअल किंग मेकर. आमचा प्रभाकर पाटील शेठ असा रिअल किंग मेकर. आमचा प्रभाकर पाटील शेठ. प्रभाकर पाटील पी.के. शेठ वल्लभ गावाची आणबाण शान. वल्लभ गावाची आणबाण शान. वल्लभ गावाची आणबाण शान. संजोग दादाची त्यांना साथ, जोडीचे सारे झालेत फॅन. जोडीचे सारे झालेत फॅन. जोडीचे सारे झालेत फॅन. 15-69 नंबर वाल्याचं पनवेल शहरानं हाय थाट. गाड्या फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ बघा लाखाच्या होदारात.
असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट 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 अरे रोगबाई सबसे ग्रेट प्रवीण टेंबे सर प्रभाकर शेठ यांचा हा वाढदिवसाचा जबरदस्त सोहळा. बघा केक क्रमांक 2 आता आलाय. केक क्रमांक 1, 2 झाला तर 3. चला हीच तर प्रवीण टेंबे सर साहेबांची ख्याती आहे. संपूर्ण पंचकृषीमध्ये नावाजलेला गाव म्हणजे अर्थातच प्रभाकर शेठ पाटील. नावातच दम आहे. ब्रँड म्हणजे ब्रँड. बघा फटाक्यांची आतिषबाजी. शेठचा वाढ जय भवानी. जबरदस्त बर्थडे आहे शेठचा आणि जल्लोष साऱ्या वलभ गावाचा. जबरदस्त हा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दादांचा हा बर्थडे सोहळा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना साहेबांना आपण देऊया वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. त्यांना शिवनेरीची श्रीमंती लाभू दे, प्रतापगडाची शौर्यता लाभू दे आणि अर्थातच सह्याद्रीची उंची लाभू दे. हीच आम्ही शिवचरणी प्रार्थना मी अर्पित करतोय. तुम जियो हजारो साल और साल के दिन हो 50,000. विश यू हॅपी बर्थडे प्रभाकर शेठ पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. क्या बात है साई राजे. देखिए शेर की झलक सबसे सबसे अलग. अलग. बिल्कुल शेर की झलक सबसे अलग. प्रभाकर शेठ पाटिल इनके बारे में हमेशा कहा जाता है सेठ वो नहीं जो दौलत से सेठ हो, किरदार से अमीर होना चाहिए. त्रियाज दरम्यान व्यासपीठावरती ठाणे जिल्हा परिषद कल्याण सदस्य श्याम शेठ पाटील साहेब यांचं शुभ सन्मान केला जाईल. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि अर्थात कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांचे निकटवर्तीय व्यक्तिमत्व खास शेठच्या भेटीसाठी आलेत. श्याम शेठ पाटील साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. आणि आज प्रभाकर शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाणे जिल्हा परिषद कल्याण श्याम शेठ पाटील रवींद्र चव्हाण साहेबांचे निकटवर्तीय या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम श्याम शेठ पाटील. त्यांच्यासोबत काही मान्यवर आले त्यांचा देखील आम्ही ते सन्मान करतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व पाहुणे वर्ग या ठिकाणी आलेले आहेत. अगदी प्रभाकर शेठ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. यस सन्माननीय एकनाथ पाटील साहेब यांचाही यथोचित मान सन्मान व्यासपीठावरती करताना आजचे बड्डे पर्सन प्रभाकर शेठ पाटील सबसे ग्रेट प्रभाकर शेठ. आणि आता सुरुवात झाली आहे त्यामुळे फटाके मला वाटतं उद्या 3 वाजेपर्यंत रात्री वाजणार नो डाऊट. त्यामुळे कंटिन्यू 12 तास फटाक्यांचा जल्लोष होणार आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने. धन्यवाद एकनाथजी पाटील आणि श्यामशेठ पाटील साहेब आपण आल्याबद्दल. आपलं पुन्हा एकदा मनस्चं आम्ही स्वागत करतोय. बॅक टू मॅच आणि पुन्हा एकदा कंटिन्यू करूया साई राजांच्या आवाजात. धन्यवाद प्रवीण टेंबे सर. धन्यवाद. या ठिकाणी आपण शेखर पाटील सर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन जबरदस्त संपन्न झालाय. गोलंदाज तयार. पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज मारा करण्यासाठी तयार होता. वेगवान तेज थरार जबरदस्त गोलंदाजी वेदकता या ठिकाणी पाहिली. गोलंदाजी करत असताना ऋषिकेशला पण या ठिकाणी पाहतोय. ऋषिकेश मात्रे आणि या ठिकाणी सलामीवीर दिग्गज गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. शरद आणि संकेत ही सलामीची जोडी मैदानावरती आपण संकेत पाटील यावेळेस स्ट्राईक एंडला पाटील ब्रदर्स इथे खेळ साकारण्यासाठी
प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, एक धाव सहजरित्या लिमिट ऑनमध्ये अगदी एकच धाव या ठिकाणी संपन्न केली जाईल. एका धावच्या बरोबरीनं संघाची धावसंख्येचा श्री गणेश ओपन झालाय. 50 धावेचा समोर लक्ष आहे. जबरदस्त मॅच आनंद घेत असताना ठारकी सवारी गोलूशेठ या ठिकाणी आमचे पडगी गावचे आहेत. तर या ठिकाणी मॅच आनंद घेत गोलूशेठ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर टॉससाठी आपण आमंत्रित करूया कुंभारपाडा आणि मोहल्ला वावंजे अर्थातच नासिरबाई या टॉससाठी. मॅचच्या दिशेने जाऊया. संघाची धावसंख्या धावपुस्तकावरती पाहिली गेली तर नक्कीच 2 आमचे उत्कृष्ट गोलंदाज पडगे गावतील गणेश शेठ पाटील गणेशभाई मॅचचा आनंद घेत आहेत. अजय उत्कृष्ट ट्रॉम्पेटर मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे. उत्तम शेठ भोईर नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक. त्यानंतर आमचे जगदीशजी मुंबईकर जबरदस्त. जिथे जिथे क्रिकेटचा खेळ दिसू लागलं क्रिकेट तुझ्या नावाचा आम्हाला वेळ लागलं नक्कीच जबरदस्त ही मॅच. जबरदस्त हा बर्थडे सोहळा. संघाची धावसंख्येचा विचार केला, धावपुस्तकावरती एकूण धावसंख्येचा विचार केला फक्त आणि फक्त 2 धावा. गोलंदाज ऋषिकेश म्हात्रे प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील चेंडू जातो डॉट. इलाका हमारा तो धमाका भी हमारा हेच सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज करत असताना षटक क्रमांक इथे पहिला P1चा खेळ चालू असताना 5 षटकांची मॅच. समोर टार्गेट आहे 50 धाव्यांचा. आता मात्र चेंडू हातामध्ये असतील 25 आणि जिंकण्यासाठी 48 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. हो यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. सत्यवानजी काकडे सरांचा इशारा येतो. इट इज अ वाईट बॉल. आणखीन एक चेंडू मात्र गोलंदाज ऋषिकेश म्हात्रेला फेकावं लागणार आहे. जबरदस्त गोलंदाजी. 50 धावेंचा लक्ष जरी समोर असला तरी आम्ही मात्र गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न जरूर करू. प्रहार केला. यावेळी चेंडू झाला स्क्रीनच्या लगत. ओ व्हॉट अ कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द मॅच. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते अक्षय पाटील. टिपला झेल संपलाय. फलंदाज अर्थातच संकेत पाटीलचा खेळ. क्या बात है. जबरदस्त लाजवाब संगीत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या धावपुस्तकावरती पाहिली गेली तर नक्कीच 3 वरती 1 फलंदाज बाद झाला. काय गोलंदाज ऋषिकेश म्हात्रेचं जितकं कौतुक कराल तितकं कौतुक कमी आहे मी म्हणेन. जबरदस्त गोलंदाजी. सानवी स्पोर्ट्स जय हनुमान वलभ आणि त्यांना फाईट करत असताना जय हनुमान दोस्ती 11 तोंडरे संघ या ठिकाणी मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाल्या. पहिल्या षटकामध्ये ऋषिकेश म्हात्रेनं जबरदस्त लाजवाब गोलंदाजी साकारली. आता मात्र नक्कीच समीकरण अद्याप देखील 47 धावांचा आहे. 24 चेंडूमध्ये 47 धावांची गरज. सेकंड पॉवर प्लेचा खेळ मैदानामध्ये चालू असताना चला या ओव्हरनंतर टॉस केला जाईल. पण वावंजे मोहल्ला आणि कुंभारपाडा 2 टीमचे कॅप्टन तयार राहायचं आहे टॉससाठी. आफ्टर द ओव्हर टॉस कंप्लीट केला जाईल. थोडा दिलगिरी व्यक्त करतो कारण शेठचा वाढदिवस होता ना, 12 वाजले होते त्याच्यामुळे थोडा आम्ही विसरलो. परंतु या ओव्हरनंतर कंप्लीट टॉस केला जाईल आणि प्रभाकर शेठ पाटील प्रचंड खुश आहेत. साईराजे क्या बात आहे. शेठचा बर्थडे आहे शेठचा. जल्लोष साऱ्या वल्लभ गावाचा इथे संपन्न झाला. मुकेशजी शेलाटकर देखील भरपूर खुश आहेत कारण त्यांचा संघ सुपर 12मध्ये दाखल झाला. यावेळी लाईन पाहावी लागेल. चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. सुनीलजी तांडेल सरांचा इशारा. इट इज वाईट बॉल. आणखीन एक चेंडू गोलंदाज राज म्हात्रेला फेकावं लागेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. ज्या पद्धतीनं गोलंदाज ऋषिकेश म्हात्रेनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी साकारली अगदी त्या पद्धतीनं गोलंदाजी या ठिकाणी साकारावी लागेल. फलंदाजी करत असताना शरद पाटील आणि मयूर पाटील ही सलामीची नक्कीच जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. विश्वास पाटील किंग ऑफ रायगड मॅचचा आनंद घेत असतील यूट्यूबच्या माध्यमातून. विश्वासदादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस गुड बॉलिंग जबरदस्त अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण सर्व काही ओके मध्ये गोलंदाजी करत असताना राज म्हात्रे चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी ते साकारत असताना राज म्हात्रे. 4 धावा आहेत सध्या तरी धावपुस्तकावरती. गोलंदाज तयार राज म्हात्रे. हो यावेळेस मात्र वेगाची स्वारी गोलंदाज राज म्हात्रे करतोय. गोलंदाजी लय भारी, जाम भारी.
कडक गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. अशा पद्धतीनं गोलंदाजी हवी, ज्या पद्धतीने तुम्ही डॉट चेंडू फेकता त्यावेळीच एक वेगळाच दबाव फलंदाजी करत असताना फलंदाजांवरती येत असतो. परंतु राजचं मी खऱ्या अर्थानं कौतुक आहे. वाईट आल्यानंतर ते कमबॅक करणं गरजेचं होतं. ते कमबॅक करत असताना उत्तुंग प्रतिसाद, अगदी मिनी वानखेडेमध्ये कचाकच भरलेला मैदान. हो स्क्वेअर कट खेळतायत, इथे गॅप भरपूर मोठा, धावसंख्येचा नाही तोटा, मिळतील 4 रनों के लिए. उद्या इतके केक कापले जातील ना प्रवीण टेंबे सर, सर्व प्रेक्षक वर्गांना देखील केकचा एक तुकडा जरी मिळणार, इतकी ख्याती आहे आमच्या प्रभाकर शेठ पाटील साहेबांची. गोलंदाज तयार आहेत. हो यावेळी पुन्हा एकदा डॉट बॉल, एक तेरी तो दुसरी मेरी, बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी तो बाद में हमारी. संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती आपण पाहतो यावेळी 8 धावा आहे धाव पुस्तकावरती. राज मात्रे अधिराज इथे करत असताना आपल्याच मैदानावरती, आपल्याच होम ग्राउंडवरती 50 धावेचं समोर लक्ष आहे. गोलंदाज तयार. हो यावेळीच मात्र देखील हा चेंडू. चला टॉस कंप्लीट केला जातो अनमोलजी तनपूर यांच्या माध्यमातून. वावंजी आणि कुंभारपाडा शेजारी म्हणजे एकाच गावाचे 2 संघ. अविनाश शेठ उलवेकर आलेत बघा, स्माईल. टेल कॉल केलाय, टेल आलाय आणि वावंजे या संघाने टॉस जिंकलाय. धन्यवाद, तुम्ही आपण जाऊ शकता. अविनाश शेठ उलवेकर आलेत, खास मित्र. आता भेटीगाठी होतीलच भरपूर पालेश्वरी आणि शुभेच्छा देत असताना. चला नाव बॅक टू मॅच. येस, थँक्यू. यावेळेस देखील जबरदस्त गोलंदाजी. राज मात्रे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 3 आणि या षटकामध्ये धावा आल्या 5. 2 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या 8. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. प्रभाकर पाटील पीके शेठ, वल्लभ गावाची आणबान संजोग दादाची त्यांना साथ, जोडीचे सारे झालेत पंधरा 69 नंबर वाल्याचं पनवेल शहरान हाय थाट. गाड्या फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ बघा लाखाच्या होतारात. असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेठ. चला याच दरम्यान व्यासपीठावरती वलभगावचे ग्रामस्थ मंडळ, छोटा बच्चाचे मालक, नाद एकच बैलगाडा शर्यत संजय टेंबे यांचं स्वागत केलं जाईल. यावं. छोटा बच्चा या बैलाचे मालक आहेत संजय टेंबे आणि उद्या त्यांचा बैल अड्ड्यामध्ये धावणार. दत्तात्रय पाटील या, दत्ता काका आपल्या शुभ हस्ते छोटा बच्चाचे मालक संजय टेंबे यांचा सन्मान इथे केला जाईल. आज पीके शेठ यांच्या वाढदिवसानिमित्ताने भरपूर मान्यवर येतील, बैलगाडावाले येतील, क्रिकेटवाले येतील, राजकीय नेते आणि शुभेच्छा देण्यासाठी पीके शेठ साहेबांना कोटी शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून आवड आहे क्रिकेटमध्ये. आणि साईराजे बघा उद्या तर मैफिलच होणार आहे. साईराजे उद्या मेजवानी आहे संपूर्ण प्रेक्षकांना. काय म्हणाल? नक्कीच, मी म्हटलं होतं येतो जाके पिक्चर अभि बाकी आहे, कारण इतके केक उद्या येतील प्रवीण टेंबे सर. प्रत्येक प्रेक्षक वर्गाला एक तुकडा तरी नक्कीच येतील. आदरणीय प्रकाशजी भोईर साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. प्रकाश भोईर साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रभाकर शेठ पाटील साहेबांना नक्कीच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते देखील केक घेऊन आलेत. प्रवीण टेंबे सर, काय जबरदस्त जल्लोष. बीमर बॉलसाठी रेफर केला अंपायरने, बीमर बॉलसाठी. आणि शिवरामजी उल्लेकर, प्रकाश भोईर सुद्धा केक घेऊन आलेत. म्हणजे आता केक क्रमांक 6 प्रभाकर शेठ पाटील कटिंग करणार. सातबारा सॉल्युशन यांच्या माध्यमातून देखील आपण केक कटिंग पाहिला. आणि मला असं वाटतं की प्रभाकर शेठ पाटील यांची हाफ सेंचुरी होईल उद्यापर्यंत केक कटिंग करण्याची. म्हणजे 50 केकपेक्षा अधिक केक मला वाटतं कटिंग केले जातील. चला सोहन टेंबे यांचा सन्मान केला जाईल. सोहन टेंबे या सत्कार घेण्यासाठी. आणि सम्राट पाटील पनवेलकर यांच्या शुभ हस्ते सोहन टेंबे साई भक्त यांचा सन्मान केला जाईल. साई भक्त, साई मंदिर त्यांच्या माध्यमातून बांधण्यात आला साई नगरमध्ये. आणि आनंदाची गोष्ट आहे
साईनगरचा जीर्णोद्धार सोहळा पाहिला आणि मला वाटतं प्रत्येक महिन्याला साई मंदिरामध्ये आता आम्ही जेवणाची व्यवस्था करणार आहोत सोहन टेंबे यांच्या माध्यमातून. सोहन टेंबे शुभेच्छा. चला फेर आहे पंच. सम्राट पाटील पनवेलकर बघा, काकांचा वाढदिवस आहे आणि आप्पांचा विषयला हार्ड आहे, कारण प्रभाकरशेठ पाटील ना यांना आप्पा या नावाने ओळखलं जातं आणि आप्पांचा विषय भरपूर हार्ड आहे, कारण आप्पांकडे क्रेडिटचं कार्ड देखील आहे आणि जलवा उद्या होणार साईराजे. चला आता कंटिन्यू आपण मॅच करूया साईराजे. क्या बात आहे. आप्पांचा विषय 100% हार्ड आहे आणि आप्पांकडे भरपूर ग्रीन कार्ड देखील आहेत. क्या बात आहे प्रवीण टेंबे सर, जबरदस्त. आज मजा येणार, परंतु उद्या इतके मान्यवर येतील की महागुरूंची या स्टेजला खरी गरज राहणार आहे. पडगे गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व ठारकी सवारी गोलू शेठ मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या जोडीनं सुधीर शेठ मॅचचा आनंद घेत आहेत. अजय भाई असतील आमचे, त्यानंतर गणेश जाधव उत्कृष्ट गोलंदाज मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. उत्तम शेठ भोईर साहेब पडगे नक्कीच पेंधर नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक. त्यानंतर आमचे जगदीशजी मुंबईकर मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी व्यक्त करूया. मॅचच्या दिशेने जाऊया. आता मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाज कुंदनला इथे मात्र एस संपादित केला. आता सामना भरपूर कठीण बनत चालला आहे टीम तोंडरे संघासमोर. आता संघाला धोका आहे, मग बिंदास टोका, ठोकमटोक फलंदाजी, प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, सापला रजलाय, हातांचा पिसोरा फुलवत, आणखीन एक फलंदाज बाद. विकेट नंबर 4 मैदानाच्या बाहेर. तू चल मे आया. नवीन फलंदाज येतात. ही नॅट नक्कीच एकूण फलंदाज बाद झाले 3. कुशल येत आहेत नवीन फलंदाज. कुशलला एक चांगली फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल, परंतु विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा गोलंदाज कुंदनला आपण या ठिकाणी पाहतोय. कुंदन गायकवाड हा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. आज स्पर्धेचा 5वा दिवस आणि या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक संपादित गोलंदाज तयार आहेत. कुंदन विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. विशाल गायकवाड, वेलवली आणि सूरज सावंत या खेळाडूंना मात्र या मैदानावरती विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. संघ अडचणीमध्ये आहे, प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटच्या स्लॉटमध्ये येत नाही आहे. ही भेदक तर राहिली आहे कुंदनची. संघाची धावसंख्येचा विचार केला, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना आणि संघाची धावसंख्या संत वाहते इंद्राणी फक्त आणि फक्त 9 धावा पुस्तकावरती. अद्याप देखील सुधीर सर आपण या ठिकाणी पाहिलं तर 41 धावा अद्याप देखील बनवायच्या आहेत. हातामध्ये चेंडू या ठिकाणी बाकी असताना आपण या ठिकाणी पाहिलं तर या षटकाचा विचार केला, षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार, प्रहार केला, बॅटच्या स्लॉटमध्ये जाणार का प्लॉटमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत पण दर्शक, चेंडू सीमा पार आलाय. संघर्षाचा संघर्षमय षटकार. बरो जबरदस्त संगीत. आजपासून मात्र आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली. सर्वांना नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. येणारा हा वर्ष तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावं हीच आपण शिवचरणी प्रार्थना अर्पित करूया. गोलंदाज तयार, संघाची धावसंख्या 15, बनवायच्या आहेत 50, अद्याप देखील 35 धावांची गरज. येणाऱ्या चेंडूवरती हो ब्लॉक हॉलमध्ये यावेळेस आपण पाहिला येस पंच तटस आहे, सांगतात की नक्कीच ब्रश झालाय जमिनीला चेंडू आणि डॉट चेंडूची सांगतात. संघाची धावसंख्या 15 वरती. षटकार ठोकल्यानंतर कुंदन लगेच भेदकता त्या ठिकाणी पाहिली. सुरेख गोलंदाजी, 15 धावा आहे धाव पुस्तकावरती, 35 धावांची अद्याप गरज असताना हो काय चेंडू फेकला होता कुंदननं. अगदी मोठ्या पटक्या बसून त्याने वंचित ठेवला. लगेच एक षटकार जरूर ठोकला होता फलंदाजांना शरदनं.
पुन्हा एकदा प्रहार केला, गॅपमधून केल्याचा प्रयत्न. हो, क्षेत्ररक्षक आहेत. टिपला जेल नाही दिलीप कुमार और नाही किसी हीरो के बच्चे नाम है सीधे साधे अक्षय 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 पाटील न टिपला जेल. त्वरित सजवा. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 35 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतोय. रात्रीचे 12:30 वाजल्यात आणि प्रेक्षकांची वर्दळ हीच या स्पर्धेचा विजय आपण या ठिकाणी पाहतोय. हेच तर खासियत आहे मिनी वानखेडे स्टेडियमचं. इथे प्रेक्षकांची कमी कधीच नसते. प्रेक्षक वर्गाचं देखील मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत या ठिकाणी व्यक्त करू. परंतु उद्या प्रेक्षक कमाल जेलसाठी फ्रीज आहे हे देखील विसरून चाललं नाही. प्रवीण टेंबे सर आपण नक्कीच उल्लेख केला. जबरदस्त समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय. 12 चेंडू 35 धाव्यांची गरज, 17.5 सरासरी जिंकण्यासाठी गरज आहे. कुशल आणि गीतेश वरती आता जबाबदारी आली. आता संघाला धोका आहे. मग बिंदास ठोका, ठोकम ठोक फलंदाजी. अभी नहीं तो कभी नहीं, कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहिए आप जैसा. यावेळी क्षमता, ताकद, हो जज्बा, जुनून कायम ठेवून यावेळीच मात्र आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. 12 चेंडू 35 धाव्यांची गरज. पहिलाच बॉल. हो, यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. हो, सुरेख गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजांनी आपल्याच होम ग्राउंडवरती इलाका हमारा तो धमाका भी हमारा हे सांगण्याचा प्रयत्न ते देखील करतात. 11 चेंडू आणि मात्र जिंकण्यासाठी 35 धाव्यांची गरज. आता ठोकम ठोक, ठोकम ठोक आणि फक्त ठोकम ठोक. पुन्हा एकदा डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी. क्या बात आहे. नजाकत भरलेली गोलंदाजी. ज्या पद्धतीने त्याच्या हातामध्ये चेंडू आला, सर्वप्रथम या मैदानाला त्याने विनम्र अभिवादन केलं आणि त्यानंतर त्यांनी गोलंदाजीची सुरुवात केली. डॉट पे डॉट, डॉट पे डॉट. प्रत्येक चेंडूवरती तो नक्कीच 36 आपण या ठिकाणी पाहतोय. 15 चेंडू डॉट गेलेत. टोंडरे संघाची खराब कामगिरी. पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 चेंडू 3 डॉट. ही खासियत आहे सतीशी. वलपकर, सतीशी गोलंदाजी आवडली का? आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ देत मैदानाच्या चौफेर. सतीशचा समोर करे. क्या बात आहे. प्रहार केलाय. आता मी शांत बसणार नाही, कारण विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटीन उद्या मी, कारण सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी नव्याने उडणार मी. रोखेल करून मजला अशी भिंत या जगात नाही. हेच सांगण्याचा प्रयत्न हा फलंदाज करतोय. कुशलची कुशल सम्राट फलंदाजी. संघाला धोका होता. 8 चेंडू आता जिंकण्यासाठी 29 धाव्यांची गरज आहे. ठोक डीजे. क्या बात आहे. मॅच जिंकली तर आमचे मान्यवर या ठिकाणी आहेत. बक्षिसांची कैरात होणार. मॅच बॅलन्स. हो, डॉट पे डॉट. या षटकातील चौथा चेंडू कदाचित डॉट असेल. 5 चेंडूमध्ये त्याने धावसंख्या खर्च केल्या सतीशनं. फक्त 7 टर्न होत आहे. कधी ऑफ ब्रेक करतोय, कधी लेग ब्रेक करतोय. सातत्याने व्हेरिएशन युक्त गोलंदाजी या ठिकाणी तो दाखवत असताना बॉलिंग करणारा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा LBWची मांग केली होती, परंतु दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती. भीषण अपघात होण्याची शक्यता होती, परंतु चेंडू हा देखील 5वा डॉट गेलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सतीशसाठी. जबरदस्त गोलंदाजी. 6 चेंडू आता 29 धाव्यांची गरज. 5 षटकार ठोकावे लागतील. क्या बात आहे, क्या बात आहे. 6 चेंडू 29 म्हणजे 5 षटकार पाहिजेत आणि फलंदाजाने जर मारले तर इतिहास बनेल. परंतु एके वेळेला असं वाटलं की वलप संघ बॅकफूटला गेला होता आणि सतीश पाटील किंवा जे गोलंदाज होते ना त्यांनी म्हणजे जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या षटकात साईराजे 3 धावा आल्या, सर्वात मोठा टर्निंग पॉईंट. आणि 6 चेंडू 29
बघा डीजे सम्राट पाटील यांच्या आवाजाचं आपण गाणं प्ले करायचं आहे आणि डीजे आता कंटिन्यू प्रभाकर शेठ पाटील यांचंच गाणं झालं पाहिजे. कंटिन्यू करा प्रभाकर शेठ पाटील यांचं गाणं, कारण साहेबांचा वाढदिवस आहे आणि आपण उद्या रात्री 4 वाजेपर्यंत जल्लोष करणार आहोत, कारण उद्या फायनलची रात्र आहे. साई राजे बघा 80,000चे फटाके आणलेत प्रभाकर शेठनी वाडामध्ये जाऊन आणि आता मला वाटतं कमी पडले तर अजून आणतील, म्हणजे 1 लाखाचा टप्पा पार. आणि गुढीपाडवा म्हटली ना साईराजे तर तुम्हाला वाटेल की दिवाळी सुरू आहे वलभ गावामध्ये, अशी चर्चा होईल उद्या यूट्यूबवरती. 100% जबरदस्त आयोजन आहे आणि सबसे ग्रेट प्रभाकर शेठ यांचा वाढदिवस म्हटला तर पंचकृषीमध्ये बघा स्क्रीनच्या समोर अगदी शांत आणि स्वभावाचे व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियातील राजा माणूस, क्रिकेटला धर्मपंथ मानणारं व्यक्तिमत्व आमचे प्रभाकर शेठ पाटील साहेब यांचा आनंद घेत आहेत. त्यांचा हा वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. परंतु आता मॅचच्या दिशेने जाऊया. 6 चेंडू आणि आता मात्र गरज असणार आहे ती मात्र 29 धावांची. गोलंदाजी मार्कवरती ते गोलंदाज तयार झाला आहे. गोलंदाज वैभव उसाटकर, फिरकीचा जादूगार. प्रहार करण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र आपण पाहतोय आता 5 चेंडू. प्रवीण टेंबे सर इथे तू मै दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती अपघात होण्याची शक्यता होती, नाहीये, बचावले गेलेत. एकेरी आणि दुहेरी धावांना मात्र फारसा फरक पडणार नाहीये. सानवी स्पोर्टच्या अनुमान वल्लभ संघाला. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. 50 धावांचं आव्हान होता, परंतु प्रत्येक गोलंदाजांनी जी उल्लेखनीय कामगिरी केली, जबरदस्त गोलंदाजी, वाखण्याजोगी, ट्रिमेंडस मॅग्निफिकेशन गोलंदाजी. साईराजे हा चेंडू भरपूर महत्त्वाचा आहे. या चेंडूवर किती धावा येतील, तोंडरेकरांचा प्रवास चालू राहील का की वलभकर बाजी मारतील, महत्त्वाचा चेंडू. चला हवेत आहे लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये क्लिअर. ओ काय घडलंय ते तू बाय बाय. मला वाटतं टी व्ही अंपायरची मदत कदाचित घेतली जाऊ शकते, कारण 2 खेळाडूमध्ये तालमेल आपण पाहिला. सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाही साईराजे, कारण 4 चेंडू बाकी आहेत आणि धावा पाहिजेत साई. तर नक्की या चेंडूवरती 5 धावा आल्यात. 1 का 2 धावच नाही आली का? 9 रन्स, एकही रन नाही आहे. म्हणजे 4 मध्ये 27, एकतर्फी मॅच. प्रवीण टेंबे सर. डेफिनेटली मला वाटतं धाव पूर्ण झाली. बॅटर मागे फिरले. 4 बॉल 27. चला हवेत आहे. बालाने फटका मारलाय. ऋषी. चला ऋषीनं मात्र जेल सोडलाय. कदाचित ऋषीनं आता मात्र सॅनिटायझर लावलेला दिसतोय, परंतु जेल सटकला, हरकत नाही आहे. 3 मध्ये 26 औपचारिकता बाकी. दिस मॅच 7 लेग गॉड मिरॅकल. एखादी दैविक चमत्कार मॅचला वाचू शकतो सुधीर सर. डेफिनेटली मिरॅकल हा शब्द चांगला वापरला आपण, कारण एखादा चमत्कार वाचू शकतो, एखादा खराब चेंडू. आणि गोलंदाजीला आलाय प्रमोद उसाटकरांचा सुपुत्र वैभव प्रमोद उसाटकर, जो नेहमी स्लॉग ओव्हर करतो गोलंदाजी मार्कवरती. आणि आज संघ सानवीच्या नावाने उतरलाय. वल्लभ म्हटला ना तर समीर हिलाल या संघाचे पुरस्कर्ते आहेत उसाटने. आणि आता वेल हातातून गेली तोंडरे संघ. ही सामना खूप सोपा होता तोंडरेकरांसाठी, परंतु तोंडरेकरांची सुरुवात खराब झाली साईराजे, आणि बॉलिंगच्या जोरावर वल्लभ टीमने बाजी मारली आहे. अरे रोगबाई टोकाय एकदम कडक बोली त्याची होते. अरे रोगबाई टोकाय एकदम कडक बोली त्याची होते. असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. क्या बात आहे. सुंदर धन्यवाद मास्टर. उत्तुंग आणि अफाट नेतृत्व आणि कर्तृत्वान व्यक्तिमत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या ठिकाणी उसने घेता येत नाही. प्रवीण टेंबे सर त्या ठिकाणी निर्माण करावं लागतं आणि ते निर्माण केलंय पी.के. शेठ पाटील साहेबांनी, कारण त्यांच्या भेटीसाठी उद्या आमदार साहेब येतील, अरुण शेठ भगत साहेब येतील, पनवेल तालुका अध्यक्ष, नगरसेवक तुम्हाला पाहायला भेटतील, DCP डिप्टी कमिशनर ऑफ पोलीस घाडगे साहेब पाहायला मिळतील. त्यानंतर आपण पाहिलं ना SIP सुद्धा पाहायला मिळतील. असे अनेक मोठे मोठे नेते महाराष्ट्र पोलीस येणार आहेत उद्या साहेबाला शुभेच्छा देण्यासाठी. आपण माणसं कमवली पाहिजेत जीवनामध्ये, कारण पैसा येतच जातच राहतो, कारण या जगामध्ये कोणी सुरक्षित नाही आहे. आपण पाहिलं असेल आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Z+ सिक्युरिटी असताना त्यांचं दुःखद निधन झालं. त्यामुळे जीवनाला मनसोक्त जगा आणि पी.के. शेठ पाटील साहेबांसारखा एन्जॉय करा. एन्जॉय द लाइफ आणि एन्जॉय द मोमेंट, क्योंकि कल किसने देखा है, आज है तो कल नहीं,
किसी का नंबर कभी भी कट सकता है, इसीलिए पार्टी सेलिब्रेट करो। सही राजे, चलिए मैन ऑफ द मैच का अनाउंसमेंट करते हैं और फिलहाल केक नंबर 6 को यहाँ से कट किया जाएगा। सही? मॅन ऑफ द मॅच कुंदनजी गायकवाड ठरतोय मॅन ऑफ द मॅच। थँक्यू। अक्षय पाटीलसाठी 3000 कॅश 2 घेतल्याबद्दल आत्माराम शेठ पाटील यांच्या माध्यमातून आत्माराम शेठ पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। 3000 रुपये या ठिकाणी देण्यात येतील। अक्षय त्यांचे पिताश्री आहे, म्हणजे एकाच घरामध्ये पैसे राहतील, नो टेन्शन। येस कुंदन गायकवाड। चला, कुंदन अशोक गायकवाड या मॅचचा हिरो ठरलाय आणि तोपर्यंत आपण केक कटिंग करूया। सातबारा सॉल्युशन आणि प्रकाश शेठ भोईर पेंदर आणि त्यानंतर शिवदास शेठ उलवेकर आणि बघा खास मित्र खंदे समर्थक अविनाश शेठ उलवेकर, माजी सरपंच बघा कुसुमताई यांना भाग्य लाभलं होतं पालेश्वरी सरपंच पदावरती आणि ती दहशत आहे। चला केक कटिंग करूया पी.के. शेठ पाटील साहेबांचा। केक क्रमांक 6 तुम्ही इथे पाहताय, सातबारा सॉल्युशन। चला डीजे अरे रोगबाई टोकाय एकदम कडक बोली त्याची होते अरे रोगबाई टोकाय एकदम कडक बोली त्याची होते असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेठ, असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेठ, असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेठ, असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेठ। थँक्यू। तर चला मॅन ऑफ